ठरलं तर मग या मालिकेचा 23 डिसेंबरचा भाग तुम्ही पाहत आहात. तर आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन आणि चैतन्य हे सायलीच्या घराजवळ आलेले असतात. अर्जुन चैतन्याला म्हणतो, मिसेस सायली इथेच असतील ना रे? चैतन्य म्हणतो, हो इथेच असणार, दुसरीकडे कुठे जाणार त्या? मग आता ही दोघे जणही बॅग घेऊन कुसुमच्या घरी जायला निघतात आणि इकडे कुसुमताई या सायलीला उठवण्याचा प्रयत्न करत असतात, पण सायली काही केल्या उठत नसते. आता अर्जुन हा सायलीच्या घरी जात असताना त्याला झालेल्या सर्व वाईट आठवणी आठवायला लागतात आणि तो तिथेच थांबतो. तेव्हा चैतन्य अर्जुनला धीर देत म्हणतो, नाही अर्जुन, आता थांबायचं नाही, आता जायचं आणि सायली वहिनींना सगळं खरं सांगून टाकायचं. आणि मग ते परत चालायला लागतात. पण अर्जुनला झालेला सर्व प्रकार हा सतत आठवतच असतो. शेवटी अर्जुन आणि चैतन्य सायलीच्या घरापाशी पोहोचतात. कुसुमताई या सायलीला उठवत असतात, पण सायली काही शुद्धीवर येत नाही. इकडे सुमनताई प्रियाला म्हणजे तन्वीला म्हणतात, तन्वी, अगं त्या घरात तुझा एवढा अपमान झाला तरीही तू त्यांचीच काळजी करतेस. मग प्रिया नाटक करत म्हणते, अगं आपल्या माणसांबद्दल कुठला आलाय मान अपमान? उलट मला वाईट वाटतंय की तिथे सगळेजण दुःखात आहेत आणि मी इथे बसून त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही. मग नागराज तिला म्हणतात, अगं एवढं वाटतं तर जा ना मग तिकडे. मग सुमन लगेच म्हणते, अहो ती आली की एकदा जाऊन, आता परत परत कसं जायचं? मग नागराज म्हणतो, राहिलाच जा की तिकडे, काय हरकत आहे? जसं हे तन्वीचं घर आहे तसंच तेही तिचंच घर आहे की. तो प्रतिमाला म्हणतो, काय वहिनी, तुला कशी वाटते ही आयडिया? नागराजच्या या बोलण्यामुळे प्रतिमा पण मग हो बोलते. तन्वी लगेच खुश होऊन जाते आणि मग म्हणते की मी जाऊ ना आई? प्रतिमा तिला मान हलवून हो म्हणते. इकडे अर्जुन हा सायलीच्या दरवाजासमोर उभा असतो आणि तो तिचा दरवाजा वाजवतो आणि म्हणतो, मिसेस सायली, मिसेस सायली, दार उघडा. आणि अर्जुनचा आवाज ऐकल्याबरोबर सायलीला इकडे लगेच शुद्ध येते. अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली प्लीज दार उघडा. तेव्हा सायली अर्जुन सर करत असते. कुसुमताई तिला म्हणतात, अगं सायली, एकदम अशी उठू नकोस, तुला परत चक्कर येईल. ती अर्जुन सर म्हणते तेव्हा कुसुमताई म्हणतात, इथे कोणी नाहीये सायली. सायली म्हणते, नाही, दरवाजा बाहेर आलेत अर्जुन सर, आलेत ते. सायली खूप खुश झालेली असते. ती दरवाजा उघडायला पटकन जाते, पण ती दरवाजा उघडणार तोपर्यंत तिला मधुभावना दिलेलं वचन आठवतं की यापुढे जर अर्जुनशी संपर्क जरी केला तरी तुला या मेलेल्या बापाचं तोंड बघावं लागेल. मग सायली तिथेच थांबते. कुसुम तिला म्हणते, मधुभाऊंच्या आज्ञेत अडकलीस ना? सायली कुसुमला म्हणते, तू तरी मधुभाऊंची आज्ञा मोडू शकणार आहेस का? सायलीला दरवाजा उघडून अर्जुनला भेटण्याची खूप इच्छा असते, पण कुसुमताई दरवाजा उघडतात आणि सायलीही लपून बसते. दरवाजा उघडल्यावरती अर्जुन तिला विचारतो, कुसुमताई, मिसेस सायली इथेच आहेत का? कुसुमताई मान हलवत हो म्हणतात. मग अर्जुन म्हणतो, मग त्यांना बोलवा ना प्लीज, मला महत्वाचं काहीतरी त्यांच्याशी बोलायचं आहे. मी त्यांना कधीपासून फोन करतोय पण त्या फोनही घेत नाहीयेत आणि आता तर त्यांनी फोनच स्विच ऑफ करून टाकलाय. त्या ठीक आहेत ना? त्यांना काही झालं नाहीये ना? इकडे सायली आतमध्ये खूपच रडत असते. अर्जुन हा कुसुमताईंना सायलीला बाहेर बोलवण्यासाठी खूप रिक्वेस्ट करत असतो, पण कुसुमताई त्यांना म्हणतात, तुम्ही जा इथून. अर्जुन म्हणतो, जा, पण का? मी त्यांच्याशी बोलल्याशिवाय इथून जाणार नाही. तुम्ही प्लीज त्यांना बाहेर बोलवा. कुसुम म्हणते, मी तिला नाही बोलवू शकत, तुम्ही प्लीज इथून जावा. चैतन्य म्हणतो, कुसुमताई, आम्ही फक्त सायली वहिनींची बॅग देण्यासाठी आलोय, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून. तेवढ्यातच अर्जुनला सायली दिसते आणि तो म्हणतो की मिसेस सायली या तर आतच आहेत, त्यांना सांगा ना प्लीज बाहेर यायला. कुसुमताई म्हणतात, हे बघा, मधुभाऊ नाहीयेत म्हणून मला दार तरी उघडता आलंय. तुम्हाला अंदाज सुद्धा नाहीये की ते किती चिडलेत. ते येण्या अगोदरच तुम्ही इथून निघून जा, त्यांना अजून काही गोष्टींचा त्रास नको व्हायला. अर्जुन म्हणतो, कुसुमताई, या सगळ्यांचा त्रास कमी होण्यासाठीच मला त्यांना भेटायचं आहे. आणि अर्जुन हा जबरदस्ती आतमध्ये जायला लागतो. त्याच वेळेला मधुभाऊ तिथे येतात आणि ते जोरात ओरडतात, ये थांब. आणि ते अर्जुनला ढकलत म्हणतात, पाऊल माघारी घे, तू माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, बाहेर समाजात आम्हाला तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस आणि आता तिला भेटायला आलास. एवढा निर्लज्जपणा कुठून आणता रे तुम्ही? अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, मिसेस सायलींचं आयुष्य मी उद्ध्वस्त केलेलं नाहीये. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, मी तुम्हाला सुरुवातीपासून सर्व एक्सप्लेन करतो, पण ते चिडून म्हणतात, त्याची काहीच गरज नाहीये. मधुभाऊ म्हणतात, मी सुभेदार नाही म्हणून हाताला धरून फरकटत बाहेर नेलं नाही. मी कोणाचाच एवढा अपमान करत नाही म्हणून शांतपणे सांगतोय, जसा आलायस तसा माघारी परत जा.
मधुभावे काही केला अर्जुनला सायलीला भेटून देत नाही. मग अर्जुन बाहेरूनच रडत सायलीला म्हणतो की मिसेस सायली, मी तुम्हाला परत भेटायला येईल, आणि तो ती बॅग मधुभाऊंकडे देऊन तिथून तसाच निघून जातो. तर प्रेक्षकांनो, हा भाग इथेच संपतो. तर या मालिकेची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.